नमस्कार, जय महाराष्ट्र. आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो बचत गटा संदर्भामध्ये आहे. आणि बचत गटावर मी एक व्हिडिओ शेअर केला होता की सध्या महसूल विभागाच्या अंतर्गत नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे. ही महायुती सरकार का करत आहे तर महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठी. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे. मी 2-3 दिवस पुण्यामध्ये नव्हते. मी गेले होते हवनला, बेंगलोरला. भगवानांचं जे आश्रम आहे आमचं, तर त्या ठिकाणी त्या आश्रमात गेली होती. मी का गेले होते तर आमचं होम होता, म्हणजेच हवन होतं. आणि त्या 21 तारखेला पहाटे 2:30 वाजता आमचं हवन होतं. त्या ठिकाणी हवन केलं. आणि सगळ्यांना माहिती आहे आपल्या महाराष्ट्रात सध्या आणि देशातही पावसाची खूप बिकट परिस्थिती आहे. पाऊस नाहीये, पाण्याचाही खूप प्रॉब्लेम चाललाय. तर त्या ठिकाणी आम्ही 2:30 वाजता हवन केलं. आणि हवनमध्ये आम्ही महाराष्ट्रामध्ये, पुणे शहरामध्ये आणि देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी जेवढ्या पाण्याची आणि जेवढ्या पावसाची आवश्यकता आहे ना, तेवढा पाऊस नक्कीच पडावा अशी प्रार्थना केली. आणि बघा, 21 तारखेला आम्ही हवन केलं आणि 21 तारखेपासून आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्ह्यामध्ये पाऊस झालाय. आता सुद्धा आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये पाऊस होत आहे जेव्हा मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी शूट करत आहे. तर हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला मला सांगायचा होता म्हणून मी शेअर केला. आता येऊया आपण आपल्या बचत गटाच्या विषयावर. तर बचत गटाचा जो हा विषय आहे हा खूप महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त महिलांनी याच्यामध्ये पुढाकार घ्यावा. कारण बघा, सरकार तर तुम्हाला आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठी सक्षम आहे आणि तयार पण आहे. सरकार तुम्हाला ताट वाढून देत आहे, घास पण भरवतंय, पण तो घास चावून खायचा हा तुमची जबाबदारी आहे मला असं वाटतंय. तर असं बरं, मला इंस्टाग्रामला खूप कमेंट आल्या आणि इंस्टाग्रामला माझा तो व्हिडिओ खूप व्हायरल झालेला आहे. बऱ्याच महिला तयार आहेत तिथे. नवीन बचत गट ओपन करायलाही महिला तयार आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे आम्ही नवीन बचत गट ओपन केला तर चालेल का. तर नक्कीच त्याच कमेंटच्या आधारावर तुम्हाला या ठिकाणी उत्तर देते. तुमचा बचत गट नसेल तर नक्कीच तुम्ही दुसरा नवीन बचत गट तुमचा तहसील कार्यालयाच्या अंतर्गत ओपन करू शकता. आणि हे जे काम आहे ते तुम्ही करू शकता. काय काम आहे पुढे सांगते. त्यानंतर ज्या महिलांचे बचत गट आहे त्या प्रत्येक बचत गटाला देण्यात येणार का एका महिलेला देण्यात येणार. तर ह्याच्यामध्ये असं आहे बघा, एका महिलेला तुम्हाला हे कामकाज देण्यात येणार नाहीये. तुमचा जो बचत गट असेल पूर्ण 10 महिलांचा, 12 महिलांचा, 15 महिलांचा, त्या प्रत्येक बचत गटाच्या नावाने तुम्हाला महसूल विभागाच्या अंतर्गत जी पडीक जमीन असते, जे गायरान जमीन असते, तिथे 1 हेक्टर ते 2.5 एकर पर्यंत तुम्हाला ही जमीन जी आहे ती देण्यात येणार आहे. 3 वर्षाच्या करारावर तुमच्या बरोबर करार केला जाईल 3 वर्षाचा. आणि त्या करारावर तुम्हाला ती जमीन देण्यात येणार आहे. ती जमीन तुम्हाला दिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर त्या ठिकाणी तुम्ही गवत लागवड करू शकता, बांबूची लागवड करू शकता. बांबूची लागवड खूप छान आहे, तुम्हाला माहिती आहे. बांबूचीही लागवड करू शकता. आणि हे सर्व करण्यासाठी म्हणजे बघा, सरकार तुम्हाला जमीन पण देणार आहे, प्लस तुम्हाला 1 लाख रुपये अनुदान पण देणार आहे. का तर तिथे तुम्हाला लागवड करायला किंवा त्याचे जे काही आहे तिथलं तुम्हाला सगळं व्यवस्थित करायला वगैरे, त्या जमिनीला उपजाव करण्यासाठी तुम्हाला खर्च येईल ना अगोदर सुरुवातीला. म्हणून बचत गटाला 1 लाख रुपये सरकार अनुदान सुद्धा देणार आहे. तर हा खूप चांगला निर्णय आहे. इंस्टाग्रामच्या आधारावर खूप महिला समोर आलेल्या आहेत. त्या महिलांचं मी नक्कीच त्या ठिकाणी स्वागत केले. तुमचंही मी या ठिकाणी नक्की स्वागत करते. तुम्हीही पुढे या आणि ही जी योजना आहे महसूल विभागाच्या अंतर्गत बचत गटासाठी, या उपक्रमामध्ये तुम्ही सामील व्हा. तुम्हाला जर आर्थिकरित्या सक्षम व्हायचं आहे तर त्याच्यासाठी तुम्ही पुढे आलं पाहिजे. बघा, प्रयत्न सगळेच करू शकतात. मी सुद्धा प्रयत्न करते की प्रत्येक महिलेने आर्थिकरित्या सक्षम व्हावं. जर मला साडी घ्यायची तर 500 रुपये खर्च करण्याचा अधिकार माझ्याकडे पाहिजे. आणि तो अधिकार आपल्याला कधी येणार आहे तर ज्या वेळेस आपण पैसे कमवत असू, आपण कुठला तरी व्यवसाय करत असो, काहीतरी आपण करत असो, ज्या वेळेस ते पैसे आपल्याकडे असतील त्यावेळेस आपण हक्काने ते पैसे खर्च करू शकतो आणि आपण आपल्यासाठी आपल्याला जी वस्तू घ्यायची ती वस्तू घेऊ शकतो असं मला वाटतंय. हा माझा पर्सनल अनुभव आहे जो मी तुम्हाला सांगितला. मी कमवत नसेल तर मी काहीच करू शकत नाही, मी दुसऱ्यावर अवलंबून आहे. आर्थिकरित्या सक्षम म्हणजे काय तर आर्थिकरित्या सक्षम म्हणजे आपण स्वतः काहीतरी कामधंदा केलं पाहिजे. काहीतरी जिथून आपल्याला 1000, 2000, 4000, 5000 जे आहे ते इन्कम आलं पाहिजे, पगार आला पाहिजे, पैसे मिळाले पाहिजे. हा माझा उद्देश आहे. सरकारचाही हाच उद्देश आहे. तर याच उद्देशाच्या आधारावर मी आज 25 वर्षापासून काम करते की महिलांनी आर्थिकरित्या सक्षम व्हावं. तर ही खूप चांगली संधी आहे. सरकार वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हाला आर्थिकरित्या सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहे. आपणही पुढे आलं पाहिजे. नवीन बचत गट तुमचा नसेल, नवीन बचत गट तुम्ही सुरू करू शकता. तुमचा बचत गट अगोदर असेल, तुम्हाला सुद्धा मिळणार आहे या योजनेचा लाभ. तर नक्कीच तुम्हाला जर हे कार्य करायचं असेल तर तुम्ही नक्कीच या उपक्रमामध्ये सामील व्हा. आणि बचत गटामध्ये आणि ही जी जमीन आहे ही फक्त बचत गटालाच देण्यात येणार आहे. सिंगल एका व्यक्तीला कोणालाही देण्यात येणार नाही. बचत गटालाच ही जमीन देण्यात येणार आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे.
तुम्ही विचार करा की तुम्हाला हे कार्य करायचंय का, हे काम तुम्हाला करायचंय का, ही संधी तुम्हाला दिलेली आहे. मी ही तुम्हाला व्हिडिओच्या अंतर्गत माहिती दिलेली आहे. आणखीन अजून काही माहिती आली ह्याच्या अंतर्गत तर नक्कीच मी तुम्हाला देणार आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, तुम्ही तहसील कार्यालयामध्ये जाऊन पण एकदा चौकशी करून या. मीही चौकशी करणार आहे, पण मी तुम्हाला सांगितलं ती माहिती आली आणि मी लगेच दुसऱ्या दिवशी बेंगलोरला गेले हवनसाठी, म्हणून मला ही माहिती घेण्यात थोडंसं अडचण निर्माण झाली. पण आता मी पुण्यात आलेली आहे, तर आता या योजनेच्या अंतर्गत मी तहसील कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करणार आहे, सगळी माहिती घेणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही माहिती देणार आहे की काय करावं लागेल, फॉर्म कुठं भरावं लागेल सगळं. पण तसं तर हे सर्व कामकाज हे तहसील कार्यालयाच्या अंतर्गत करण्यात येणार आहे. बचत गटाची जी अध्यक्ष असेल त्यांच्या अंतर्गतच हे काम जे आहे ते सर्व कामकाज पुढे नेण्यात येणार आहे, हे लक्षात घ्या. बचत गटाची अध्यक्ष महत्वाची असणार आहे या उपक्रमामध्ये. जे आपल्याला जमीन वगैरे बाकी सगळ्या महिला असणारच आहेत, पण शक्यतो कोणीतरी मार्गदर्शक पाहिजे ना, तर ती बचत गटाची अध्यक्ष त्या ठिकाणी मार्गदर्शक असणार आहे या योजनेच्या अंतर्गत. आता ह्याच्यामध्ये तुमच्या अजूनही काही कमेंट असतील तर मला कमेंट करून नक्की विचारा. तुमच्या कमेंटवर मी उत्तरांचा व्हिडिओ लवकरच शेअर करते. बाकी सगळी माहिती समजली का? आता पुढे या. ह्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा आणि बचत गटाचा कुठेही अर्थार्थी काही संबंध नाही. कुठलेही तर्क कुठेही जोडू नका. इथे कुठेच संबंध नाही. बचत गट हा वेगळा विषय आणि आपली योजना जी आहे लाडकी बहीण योजना हा वेगळा विषय आहे. आलं का लक्षात? आणि ही लाडकी बहीण योजना एका महिलेसाठी आहे, सिंगल प्रत्येक महिलांसाठी. आणि बचत गटाचा जो विषय आहे तो पूर्ण कमीत कमी 10, 12, 15 महिला एका बचत गटामध्ये असतात ना, त्यांच्यासाठी हा उपक्रम आहे. त्यामुळे तुम्ही जरी आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तरी पण तुम्ही बचत गटाच्या अंतर्गत हा जो उपक्रम आहे महसूल विभागाच्या अंतर्गत जो जे बचत गटाला आपल्याला जमीन देण्यात येणार आहे, तुम्ही याच्यामध्ये सहभागी होऊ शकता. आलं लक्षात? बाकी तुमच्या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांवर व्हिडिओ शेअर केलाय. किती महिला तयार आहेत हे करायला काम, मला नक्की कमेंट करा. मग त्याच्या अंतर्गत मी व्हॉट्सअप ग्रुप बनवणार आहे, कारण वेगळा ग्रुप असेल तर ही माहिती तिथे आपल्याला शेअर करता येईल. बरोबर ना? चला तर मग ही माहिती समजली. आता कमेंट करा, तुमच्या कमेंटवर उत्तरांचा व्हिडिओ शेअर करते. हा व्हिडिओ तुमच्या कामाचा नाही का? तर मग ज्या महिलांच्या कामाचा आहे त्या महिलांना शेअर करा. आलं का लक्षात? चला तर मग भेटू परत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.